आरती ओवाळली जाते छत्रपती शिवाजी महाराजांचे ते सुद्धा आपण पाहतोय। फोटोला आपण पाहतोय की पुष्पगुच्छ दाखवलं जातंय, फोटोचं पूजन या ठिकाणी केलं जातंय आणि स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी दाखल झालेले आहेत। संपूर्ण मंत्रिमंडळ या ठिकाणी सहभागी झालेलं आपण पाहतोय की आदिती तटकरे या ठिकाणी आहेत। सर्व महिला यांनी आरती करण्यासाठी आता दिवा सुद्धा या ठिकाणी पेटवलेला आहे आणि ही सगळी दृश्य पाहिली तर लक्षात येतं की युनेस्कोच्या यादीमध्ये 12 गडकिल्ले या ठिकाणी समाविष्ट केल्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी नेते जे आहेत ते या ठिकाणी झालेले आहेत। किती मोठा दिवस आहे आजचा क्षण अभिमानाचा आणि आनंदाचा असा आहे, कारण आमच्या 12 गडकिल्ल्यांना त्या ठिकाणी स्थान देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आमचे देवेंद्रजी अजितदादांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली झालं। पाहतो या ठिकाणी आता तिन्ही प्रमुख नेते जे आहेत ते निघालेले आहेत आणि स्वतः अजित दादा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अजित दादांकडून सुद्धा अभिवादन करण्यात येणार आहे। तरी सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे या ठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करतायत। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रामध्ये जेवढे गडकिल्ले आहेत त्यापैकी 12 गडकिल्ले जे आहेत ते युनेस्कोनं आपल्या यादीमध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि हे समाविष्ट केल्यानंतर आता कुठेतरी महायुतीकडून हा जल्लोष साजरा केला जातोय विधान भवनाच्या पायऱ्यावर। आज सकाळपासूनच आपण पाहतोय की सत्ताधारी सगळे दाखल झाले, संपूर्ण मंत्रिमंडळ या ठिकाणी दाखल झालं आणि स्वतः जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आता आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे सिंहासनावरचा त्याला पुष्पहार या ठिकाणी अर्पण करतायत। आशिष शेलार सुद्धा या ठिकाणी आहेत, चंद्रकांत पाटील या ठिकाणी दाखल झालेले आहेत, प्रवीण दरेकर आहेत, प्रसाद लाड आहेत आणि इतर जे मान्यवर नेते पदाधिकारी आमदार आहेत, मंत्री आहेत, हे सगळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। संपूर्ण कॅबिनेट जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। योगेश कदम आहेत, त्यासोबतच एकनाथ शिंदे आहेत, गुलाबराव पाटील आहेत आणि इतर ज्या नेत्यांनी यासाठी प्रयत्न केले होते ते सगळे नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आपण पाहतोय की जय भवानी जय शिवाजीच्या ज्या घोषणा आहेत त्या या ठिकाणी दिल्या जात आहेत। अमोल मिटकरी स्वतः दाखल झालेले आहेत, सदाभाऊ खोत आहेत, शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत, अर्जुन खोतकर आहेत, त्यासोबतच अतुल सावे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, विलास भुमरे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि हे सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जयघोष आहे तो केला जातोय। मुरजी पटेल सुद्धा या ठिकाणी पायऱ्यांवरती उभे आहेत। इतर सगळ्या आमदारांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय महिला आमदारांचा देखील यामध्ये समावेश आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष सध्या विधान भवनामध्ये पाहायला मिळतोय। आदिती तटकरे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि युनेस्कोच्या यादीमध्ये जे 12 गडकिल्ले समाविष्ट झालेले आहेत ते महाराष्ट्रासाठी खरं तर गर्वाची बाब आहे आणि हा जो मुद्दा आहे तो आता भाजपकडून कुठेतरी एनकॅश केला जातोय अशी सुद्धा चर्चा रंगू लागलेली आहे। मोठा यश सरकारला मिळालेला आहे अशी चर्चा सुद्धा विधान भवनामध्ये आहे आणि असं चित्र सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतंय। महाराष्ट्राचे 3 प्रमुख नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सगळे या ठिकाणी घोषणा देत आहेत आणि आशिष शेलार आता आपण पाहतो या ठिकाणी पेढा भरवताना देवेंद्र फडणवीस यांना आणि पेढे वाटले जातात। या ठिकाणी आशिष शेलार अजितदादा पवार यांना पेढा भरवतात, मात्र पेढा भरवताना पेढा नको रे बाबा असं सुद्धा अजितदादा म्हणालेत आणि थोडासा पेढा त्यांनी घेऊन आपल्या मुखात टाकलेला आहे आणि पेढे भरवून एकमेकांना हा जो आनंद आहे तो या ठिकाणी साजरा केला जातो। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची तर ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की आता छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर हे सगळे प्रमुख नेते जे आहेत ते आता खाली उतरत आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, चंद्रकांतदादा पाटील, आदितीताई तटकरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, त्यासोबतच मुरजी पटेल, कालिदास कोळंबकर सगळ्यात सिनियर लीडर आहेत आणि त्यासोबतच हसन मुश्रीफ आहेत, विलास भुमरे आहेत, तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचे सर्व नेते पदाधिकारी आहेत ते सध्या या ठिकाणी जयघोष करताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत आणि एक मोमेंटो जो आहे तो सुद्धा सदाभाऊ खोत यांच्याकडून आता मुख्यमंत्र्यांना दिला जाईल। मुख्यमंत्र्यांच्याच प्रयत्नाने, एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने, अजितदादांच्या प्रयत्नाने हे सगळं शक्य होऊ शकलं अशी जी प्रतिक्रिया आहे ती महायुतीच्या नेत्यांकडून आता दिली जाते। प्रकाश आंबेडकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते।
आणि ही सगळी दृश्य आपण पाहतोय की एक आनंदाचा क्षण संपूर्ण विधान भवनाच्या परिसरामध्ये युनेस्कोच्या यादीमध्ये 12 गड किल्ल्यांचा समावेश केल्यानंतर आता आपण पाहतोय की कशा पद्धतीचं सध्या वातावरण विधान भवनाच्या या परिसरामध्ये आहे आणि पेढे वाटून आनंद जो आहे तो साजरा केला जातोय. ही दृश्य आपण पाहतोय. शिवरायांचे 12 गड किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्यानंतर आता विधान भवनात कशा प्रकारे आनंदोत्सव साजरा केला जातोय त्याची ही दृश्य आहे. सत्ताधाऱ्यांकडून हा आनंदोत्सव विजयोत्सव साजरा केला जातोय. सत्ताधाऱ्यांकडून शिवरायांना अभिवादन करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसहित शिवरायांना अभिवादन करण्यात आलेलं आहे. तर विधान भवनाच्या पायऱ्यांवर देखील हा क्षण अभिमानाचा असे फलक सत्ताधाऱ्यांकडून हाती घेण्यात आले होते. एकमेकांना पेढे भरवत या निर्णयाचं स्वागत करण्यात आलेलं आहे. जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी संपूर्ण विधान भवन परिसर जो आहे तो आज दुमदुमून गेलेला आहे. शिवरायांचे 12 गड किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून विजयोत्सव विधान भवनाच्या पायऱ्यांवर साजरा करण्यात आलेला आहे. सर्व सत्ताधारी आमदार यावेळी उपस्थित होते. शिवरायांना अभिवादन करण्यात आलेलं आहे. पुष्पहार अर्पण करून शिवरायांना अभिवादन करून त्यांचे आशीर्वादही घेण्यात आलेले आहेत. त्यानंतर आशिष शेलार, मुख्यमंत्री फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केलेला आहे. हा क्षण अभिमानाचा आहे आणि यासाठी सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी सर्वांचे आभार. हा एक मोठा क्षण आहे शिवप्रेमींसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अशी भावना प्रत्येकाच्या मनी आहे. काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय. सत्ताधाऱ्यांकडून शिवरायांना अभिवादन करण्यात आलेलं आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री शिंदे, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील हे यावेळी उपस्थित होते. शिवरायांना पुष्पहार अर्पण करून शिवरायांचे आशीर्वाद यावेळी घेण्यात आलेले आहेत आणि अगदी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा ज्या आहेत त्या यावेळी देण्यात आलेल्या आहेत. युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाल्यानंतर हा क्षण सर्वांसाठीच अभिमानाचा आहे आणि त्यासाठीच आनंदोत्सव आज साजरा करण्यात आलेला आहे. विधान भवन परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय. विधान भवन परिसरात सत्ताधाऱ्यांकडून सध्या हा आनंदोत्सव सुरू आहे.